नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 9 फेब्रुवारी 2026. आता जरा बसलो आहे खाटावर. ठीक आहे, खाटावर बसले म्हणलं जरा बसावं. आई स्वयंपाक करायला लागले ना. स्वयंपाक करायला झाला की मग डबा भरायचा आणि जायचं कामाला. इथं मला फुटकुळी कसली उठल्या तेच कळे ना. बरोबर इथं उठल्या, असं दाबले की लीच चणचणते. नेमकी कसली फुटकं उठल्यात तीच कळना झाल्या. इथं उठले काय दाबले की चणचणते ली. जाऊ दे आता, काय कशामुळे उठते ते काय म्हणजे. अशा फुटकोळ्या दिसत्या लांब नाही का, आकर्षित असं चेहऱ्याकडे लक्ष जात नाही, बरोबर त्या फुटकोळीकडेच लक्ष जाते. असं बघितलं दिसत्या सहज. आईनं लाकडं किती घातल्या बघा. तिला किती वेळा सांगितलं घालू नको, तिनं लाकडं कशी घातलीत बघा आईनं आमच्या. पाणी तापल काही बघा कसं. ही बघा अशी लाकडं घातली, पाणी कसं तापल सांगावं मला. ही बघ केवढी जाड लाकडं आहे ती. इकडे घातलं, इकडे जाळ काय लागेना. आता जाळ कसा लागायला अशी लाकडं घातल्यावर गे. नुसतं धुऱ्या लागलाय, जाळ अजिबात लागेना. आता ही कुठलं ही लाकूड काढलं पाहिजे मला साईडला. ही साईडला ठेवतो म्हणजे आता हे न लागल जाळ आपाप. ती 2 लाकडं घातली की जाळ लागतच नाही. दररोज तशीच घालत्या आमच्या आई लाकडं, ती जाळ लागत नाही ना. आता ह्याला या लागलाय धूर या लाकडाला. ह्याला विजवलं पाहिजे या लाकडाला. तर ती जळलं की इथं जाळ लागलं पेटलं सगळं. त्यामुळं असं विजवून ठेवायला लागतं लाकडं. ते सगळं पेटलं. हा एवढी लाकडं सगळी, सगळा गोठा असेल. मित्रांनो, माझी काल चप्पल पाक चिंध्यात झाले चपलीची. ठीक आहे, चपलीची पाक चिंध्यात झालं काय. इथं चिरलंय, इथनं अंगठा बाहेर निघतोय माझा. पाक चिंध्यात झाल्या चपली, तरी घालतोय अजून. आता झालाय पगार काल, आता नवीन घ्यायला पाहिजे मला चप्पल. जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत मला चप्पल घ्यायला आली नाही ना. त्यामुळं मला पगार झाल्यावरच घेऊया. आता झालाय पगार, आता आज नाही तर उद्या चप्पल घेतो. कारण की पाकच फाटल्या ना. 1 महिना झाला अशीच घालतोय चप्पल. ठीक आहे, आता साधी चप्पल घ्यायची कुठली तरी 200-300 रुपयेवाली. लय पण महागातली घेऊन टिकत नाही ना चप्पल माझ्याकडून. म्हणजे कामं हार्ड असतात ना माझी. म्हणजे स्लॅपवर पायपा टाकायला ही सळ्या बिळ्या असं पायात असते ना सगळं. ती सळ्या बिळ्या अडकून फाटते त्या चपल्या अशा. ठीक आहे, आता घेणार आहे. आज संध्याकाळीच घेतो चप्पल. आजचे दिवस वापरतो कशी तरी आणि संध्याकाळी घेऊनच टाकतो. आता मला जायचं आहे कामाला. इतका स्वयंपाक झाला का बघितलं पाहिजे मला जाऊन. आता आई स्वयंपाक करायला लागले ना. काय केलंय बघितलं पाहिजे स्वयंपाक. आई स्वयंपाक नाही काहीच झालं नाही माझं. भाकरी आहे की ही काय भाकरी झाली. भाकरी आणि काय केलं ग. कालवण कशात केल्या, कशाच आहे का हे. गेवड्याचं कालवण केलं बघा कसं आहे चमचमीत. काय काय जण आमटी म्हणते ना, आमच्या इथं कालवण म्हणतात. कालवण केले. काय म्हटलीस का. फॉलोअर्स नव्हतं, सबस्क्राईब मग आपलं 1742 ते. हा करतात ग हळू फॉलो, म्हणजे सबस्क्राईब हळूहळू सबस्क्राईब करतात. तू किती शिकल्यास ग. 5वी. किती 5वी शिकल्यास. किती वर्ष झाले शिकून. गेलं आता 50 वय झालं माझं. नाही बेता पडाय तुला येतो की म्हण बरं. बेगी बे बेजून चला बेती सा बेजो गाड बेजो वाला बेज. हळू म्हण की बरोबर काय करते. येत नाही बेटी बे बेजून चला बेती सा बेजो बेस वाला बेस तर बेटी 16 बेनी 18 बेन 22.
आणि 3चा तिथनं पुढं नाही येत रे. काहीच येत नाही बी. शाळेत गेली नव्हतीच का नाही नाही शाळेच्या बाहेर उभं राहायची. कुठं दप्तर घेऊन होय? बस. म्हणजे तू शाळेत जायचंच नाही होय? आणि आजी मारायची होय? दगड घेऊन मारलं. तुझी आई दगड घेऊन मग तू पळत सुटत असशील. पळत नव्हे शिव्याच. शिव्याच. मला वाटतं तुझी 10वी शाळा झाली. पाचवी. 5वी पर्यंत रे. आणि त्यांची किती झाल्या पप्पाची? चौथी. फक्त 4थी. म्हणजे वाजव नको की खाट आवाज येते. भाकरीचा आवाज येणार की चल बाबा. म्हणजे पहिल्या काळात कोण शाळा शिकत नव्हतं काय हा पाडा येतच नाही अजिबात. 3चा म्हण फक्त 2चा. इंग्रजी पण येत नव्हतं आहे ना पहिला कुणाला? थोडं थोडं वे नाही पाचवीला यायचं की. म्हणजे ABCD असलं वे. ABCD म्हणा बरं म्हण की हा मोठ्यानं. आर वेक्स वाय यंबो पोपो काय म्हणते मलाच कळलं. पप्पा काय करायला? त्यांचं काम असतं. हे उठलं की पहिला लोटून काढतो का? होय सवय त्यांना. उठलं की लोटून काढतो बाबा पहिला. लोटून काढल्याशिवाय जमत नाही. पहिला लोटतो मग काय असेल ते आहे ना ग. कपाटले दिवस झालं पुसून घेतलं नाही घ्यायला पाहिजे. हा हो बासकी इकडे येऊ नका. झाडू पायाला लागतोय. ती काय बोलत नाही ती पप्पा. सकाळपर्यंत बोलत नाहीत का ती पप्पा का? ह्यांना बोलायला आवडत नाही त्यामुळे ही बोलतच नाही काय का बासकी. आहे का बोलतच नाही ती. बोललो ना दादी ती बोला की बाद झालं. अहो पायातील माझ्या पायात इकडे जातो मी. एक शब्द बोलत नाहीत ना. एक शब्द बोलत नाहीत है ना. किती पण बोला. काय म्हणली काय? रामपळ मधली बेहती. कुठलं हे? रामफळ मधलं आहे ते बघा. रामफळ मधलं काल काढलेत ना. किती बेज बघ एकामध्ये. बघा किती काळ भर बी दिसते. हे पुरल्यावर येतील का झाड? बघायला पाहिजे. हा मग पुर की कुठेतरी. कसलं बोलते ग बाई. ते लाकडं घातलेत 2 जा लाग ना. पेटो म्हणजे संडासचा भडका होऊ दे. तुळशी पशी काढ की काय काय ठेवलंय बघा. असू दे रे मिरच्या ठेवल्या त्या म्या. खोबरं पण ती काय उपयोग नाही. खोबरं ठेवले जे उपयोग नाही ते तुळशीच्या कट्ट्यावर ठेवते. व हे बिनकामाचं कशाला. मिरच्या पण तिकडंच ठेवा. ही पण ती इथं ठेवायची आत ग. आत ठेवतो बा इथं. सगळं वरच ठेवलं नाही. ती कालची फुलं आहे ती. कालची फुलं तुळशीला ठेवली की काढून दुसरी घातली पाहिजे. आता मला फुलं दुसरी घालू काय? असू दे. तुळशीला दुसरी घालतो का? ही देतो आता टाकून. ही तुळशीला आता दुसरी फुलं घातली पाहिजे. काय काढायलास त्याच्यात? कचरा काढायला लागलास वय. मला वाटलं खाली नारळ येते म्हणा आत. तो म्हणतोय खाली येते ती. कोण म्हणलं? तो म्हणालाय बाबा. म्हणजे ह्याच्या वर येत नाहीत खाली. काय मी वेगळंच झाड बघायला लावली. ह्याच्या खाली नारळ येतात म्हणत मित्रांनो. ह्याच्या खाली वर काय नारळ येत नाहीत. काय मी पहिल्यांदाच ऐकायला लागलो हे झाड. तुला कोण म्हणलं का खाली नारळ येतात? हा म्हणतोय बाबा कोणाच. आणि ह्याला त्याला वरती. ह्याला वरती येतात आणि ह्याला खाली येतात म्हण झाड. फुलं घालतो जरा. आहेत का फुलं? आहेत ते
दररोज फुलं घालायला लागतात ना तुळशीच्या झाडाला. एवढी असतो बाद झाली. इथे 3 फुलं घालतो. 3 फुलं घालतो इथं. इथं 2. काय म्हणला? आधार कार्ड काढून कशाला? आधार कार्ड रेशन आणायचं. बरोबर संध्याकाळी ठेवतो काढून. पप्पा म्हणते आधार कार्ड काढून ठेव. रेशन आणायचं ना संध्याकाळी. इथं 3 ठेवली फुलं. इथं 2 ठेवतो. म्हणजे असे दररोज फुलं तुळशीला ठेवायला लागतात ना इथं. मग त्यामुळे ती जुनी फुलं काढून दिली फेकून.